झी 24 तास एक पाऊल पुढे। गडकरी हे ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष झाले ते झाल्यानंतर पहिली प्रकट मुलाखत घेण्याचं भाग्य मला लाभलं आणि आता अध्यक्षपदावरून पाय उतार झाल्यानंतर ही पहिली मुलाखत घेण्याचं भाग्य मला उदय निरगुडकरांच्या बरोबर या ठिकाणी मिळालेलं आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चळवळीपासून ते देश पातळीवर पक्षाध्यक्ष होण्यापर्यंत आणि आता पक्षाध्यक्षपद सोडल्यानंतरचा त्यांचा सगळा प्रवास त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत। डॉक्टर जोगांनी त्यांच्याबद्दल फार छान उद्गार काढले होते। ते असं म्हणत की डोळ्यात निर्मळता, ओठावर हास्य, आविर्भावात पराकोटीची नम्रता, संभाषणात चतुरस्त्रता, स्पष्टता असे नितीनजी गाणं, खाणं, बोलणं या सगळ्यात रस घेणारे आहेत, जबरदस्त इच्छाशक्ती असलेले आहेत आणि सर्व पक्षांमध्ये मित्र सांभाळलेले आहेत। अशा उमद्या मनाच्या नितीनजी गडकरींचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जो पहिलाच प्रश्न विचारावा असा आहे तोच प्रश्नांनी सुरुवात करतो। कर्नाटकमध्ये भाजपचं झालेलं पानिपत हे सगळे आता अनुभवत आहेत, तर केवळ पक्षांतर्गत मारामाऱ्या, हेवे दावे, इगोचे प्रश्न अशा सगळ्यामुळे ही हातची सत्ता गेली असं वाटतं का? आणि तुम्ही पक्षाध्यक्ष असण्याच्या काळातच या पक्षांतर्गत मारामाऱ्यांना आरंभ झाला असं म्हणता येईल का? भारतीय जनता पक्ष हा लोकतांत्रिक पक्ष आहे। बाकीचे पक्ष असे आहेत की त्यांचे मालक आणि मालकीण आहेत। समाजवादी पक्ष हा मुलायम सिंगांचा आहे, काँग्रेस सोनियाजींची आहे, बहुजन समाज पार्टी मायावतींची आहे। तसं भारतीय जनता पार्टी हा नितीन गडकरी किंवा राजनाथ सिंगांचा पक्ष नाही। हा लोकशाही पक्ष आहे आणि लोकशाहीचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत। कर्नाटकमध्ये दक्षिणेतलं पहिलं राज्य आम्हाला मिळालं आणि सरकारने चांगलं काम केलं। या देशाला पहिलं ॲग्रिकल्चर बजेट कर्नाटकच्या सरकारने दिलं। शेतकऱ्यांना 0% दराने कर्जपुरवठा केला, वीज मोफत दिली आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रीजच्या सेक्टरमध्ये देशात सगळ्यात जास्त मिळवली। ॲग्रो ॲडव्हान्टेज कर्नाटकामध्ये इंडस्ट्रीज करता मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट चांगलं केलं, IT मध्ये पुढे गेले। पण ही गोष्ट खरी आहे की कर्नाटकमध्ये ज्या घटना घडल्या त्यामध्ये आमचा पक्ष फुटला आणि तो पक्ष फुटल्यामुळे स्वाभाविकपणे मताचं विभाजन झालं आणि विभाजनामुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला। ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे कर्नाटकमध्ये आमच्यातल्याच पक्षामध्ये 2 गट झाल्यामुळे आम्हाला अपयश पाहावं लागलं। ही गोष्ट खरी आहे। पूर्णतः बहुतांशी सर्व मनात सामान्यांच्या मनामध्ये गोष्ट अशी आहे की पूर्णतः काँग्रेसच्या ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत, बातम्या येत आहेत गेल्या वर्षभरामध्ये, त्याच्याकडे बघता इतकी अनुकूल परिस्थिती विरोधकांना असताना सुद्धा विरोधकांनी आपल्या स्वतःच्याच चुकांमुळे हातची सत्ता घालवली याचा पश्चाताप होऊन काही तातडीनं पावलं उचलण्याचं पक्षाने ठरवलं आहे का? असं याच्यावर पक्षामध्ये विचार होईल। आमच्या पक्षातलं सगळ्यात मोठं गरज आणि औषध कोणतं असेल तर मुलाखती कमी देणं आणि मीडियाशी कमी बोलणं हाच त्याच्यावर सगळ्यात चांगला उपाय आहे। मला वाटतं तुम्ही अध्यक्षपद सोडल्यानंतरची ही पहिली मुलाखत जाहीरपणे आहे। मला वाटतं 3.5 महिन्यानंतर हां आमच्या पक्षाला गरज आहे की तुमच्यापासून दूर राहणं हेच पक्षाचं हिताचं आहे। याचं कारण अनेक वेळा अनेक शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघून त्यातून नवीन प्रश्न निर्माण होतात। विशेषतः मी 14 तारखेला कर्नाटकला चाललो आहे आणि आमच्या आमदारांची मीटिंग आहे। आमच्या हायएस्ट बॉडीची पण आमच्या 10-12 लोकांची पण 1-1.5-2 तासाची मीटिंग झालेली आहे आणि पक्षामध्ये मला असं वाटतं की राज्याच्या निवडणुकामध्ये जनतेने जरी एक कौल दिला असला तो आमच्या आपसातल्या विवादामुळे आम्हाला अनुकूल जरी नसला तरी ज्यावेळी दिल्लीकरता निवडणुका होतील तेव्हा राष्ट्रीय प्रश्नाची चर्चा होईल आणि देशात आणि कर्नाटकात आम्हाला लोकसभेच्या वेळी मात्र चांगलं यश मिळेल असा विश्वास आहे। मी 14 तारखेला दिवसभर बंगलोरमध्येच आहे। आम्ही काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करू आणि पुन्हा एकदा आत्मविश्वासाने लोकसभेच्या निवडणुकांची तयारी। 14 तारखेला तुम्ही कर्नाटकात जेव्हा असाल तेव्हा बेंगलोरमध्ये आमच्या प्रतिनिधीशी तुमची मीटिंग झाल्यानंतर जरूर बोला।
दुसरी गोष्ट अशी आहे की कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यानंतर मराठी दुश्मन सरकार गेल्याचा आनंद उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला, तर मोदींचा करिश्मा तिथं चालला नाही याचा नितीश कुमारांच्या पक्षाला आनंद झाला. हे असं असताना 2014च्या निवडणुकांमध्ये एनडीएची स्थिती काय असणार आहे? पहिली गोष्ट अशी की कर्नाटकच्या भारतीय जनता पार्टी सरकारने सीमावर्ती भागातल्या लोकांवर अन्याय केला ही गोष्ट खरी नाही. मी याही निवडणुकीत आता 7-8 दिवसापूर्वी बेळगावमध्ये होतो आणि मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की भाजपच्या सरकारने मराठी भाषिकांवर काय अन्याय केला, तर मला विश्वास आहे की तुम्ही मला कुठलाच मुद्दा सांगू शकणार नाही. मुळामध्ये मी स्वतः जी गोष्ट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अनेक वेळा बोललो आणि एकदा तर बेळगाव तरुण भारताच्या संपादकांना कर्नाटकची विधानसभा काही शिक्षा करणार होती, त्यांच्यावर प्रिव्हिलेज मोशन आली होती आणि त्यावेळी मला किरण ठाकूर भेटलेत. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की शेवटी ते पत्रकार आहेत आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर तुम्ही करू नका, मी तुम्हाला पाहिजे तर आदेश म्हणून देतोय, किती आमदारांनी म्हटलं तरी असं करू नका. आणि त्यांच्यावर कुठली कारवाई सरकारने केली नाही. परंतु त्याचबरोबर ही जी प्रतिक्रिया व्यक्त झाली ही मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की कर्नाटकमध्ये बीजेपीचं राज्य तर आत्ता 5 वर्षापूर्वी आलं, सीमा प्रश्न तर अनेक वर्षापासून आहे, दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार आहे आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. असं 25, 30, 40 वर्ष होतं. मग त्यावेळी का नाही सीमा प्रश्न सुटला? मग त्यावेळच्या सरकारने काय केलं? म्हणजे मला असं वाटतं की आज देखील सीमा प्रश्न हा सबज्युडिस आहे आणि आपले त्यावेळचे गृहमंत्री शिवराज पाटील यांनी सुप्रीम कोर्टात जे ॲफिडेव्हिट केलं ते काय केलं? त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मराठी भाषिकांवर अन्याय केला असं म्हणणं योग्य होणार नाही. आणि मी बेळगावच्या सभेत बोललो की मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो, एक प्रमुख राष्ट्रीय नेता आहे, आणि मी तुम्हाला विश्वास देतो की कर्नाटकचं सरकार मराठी माणसावर कुठल्याही प्रकारचा अन्याय करणार नाही. पण सीमा प्रश्न जो आहे तो विवादग्रस्त आहे, तो सोडवणं आज सबज्युडिस आहे. आणि आता कर्नाटक म्हणजे महाराष्ट्र सीमावर्ती भागातला जरी कोणी मुख्यमंत्री झाला तरी जे काही मॅटर सबज्युडिस असेल त्याच्यावर कोणत्याच सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे वस्तुस्थितीमध्ये अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य नाही आणि मला असं वाटतं की ते कदाचित गैरसमजुतीने झाली असावी. याच्यामध्ये एक समजूत जर आपली गैरसमजूत झाल्यासारखी वाटते. मला असं वाटतं की कोणाचंही ते न्यायप्रविष्ट सर्व गोष्टी आहेत हे मान्य आहे सगळ्यांना, पण सत्तेवर भाजप असताना खास करून बेळगावातल्या मराठी माणसांवर ज्या पद्धतीचा अन्याय होत होता त्याबाबत कर्नाटकातल्या आपल्या पक्षाच्या सहकार्यांना किमान जाणीव करून देणं, इतपत गोष्ट तर करणं सहज शक्य होतं, ती जाणीव करून दिल्याचं तिथल्या लोकांनाही मान्य नाही. मला वाटतं तुम्ही जर कर्नाटकमधले रिसर्च बघितले आणि विशेषतः मुंबई कर्नाटक जे आहे बेळगाव भाग, तर तिथेच आम्हाला जास्त जागा मिळाल्यात. आणि कर्नाटकमधला एक आमचा संजय पाटील म्हणून कोल्हापूरचा कार्यकर्ता बेळगावमधून निवडून पडते, प्रचारात मी गेलो होतो. मी अनेक मराठी लोकांना भेटलो, पण तिथे मराठी माणसांनी आपलं वैशिष्ट्य कायम ठेवलं आहे की महाराष्ट्र एकीकरण समितीचे 4 गट आहेत, त्यामुळे 4ही गटाशी मी भेटलो. आणि तुम्ही जसं म्हणता तसं तिथल्या मराठी भाषिकांवर काय अन्याय केला असं मी तुम्हाला प्रश्न विचारला भाजपच्या सरकारने, तर तुम्ही मला सांगा. मुळामध्ये गैरसमजुतीतून काही निर्णय झाले, त्या महानगरपालिकेचे निर्णय झाले, ते वेगवेगळ्या प्रकारे त्याला अँगल्स आहेत. आणि म्हणून त्या बाबतीत भारतीय जनता पार्टीने मराठी भाषिकांवर अन्याय केला हे म्हणणं वस्तुस्थितीशी संबंधित पण नाही आणि हे भारतीय जनता पार्टीवर अन्याय करणार आहे. आणि मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो आणि आज एक प्रमुख नेता आहे, मी तुम्हाला विश्वास देतो की कर्नाटकमधलं सरकार आमचं असो किंवा नसो, मुंबई आणि कर्नाटक, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरच्या मराठी माणसांवर आम्ही अन्याय कधी होऊ देणार नाही, आम्ही अन्याय होणार नाही याची निश्चितपणे पूर्ण काळजी घेऊ. आपण मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर असे जाहीरपणे समोर येतात आणि आपली ख्याती स्पष्ट खरं मोकळेपणाने बोलण्याची आहे, म्हणून या निमित्ताने विचारतो की आपल्याला राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पाय उतार व्हायला जे लागलं त्याला 2 गोष्टी कारणीभूत असतील का? एक म्हणजे पूर्ती प्रकरण, पूर्तीचा नेमके जे सर्व आरोप झाले त्याबद्दल आतापर्यंत आपण त्या तुलनेने बोललेलं नाही आहात, तर त्याबद्दलही आपण बोलावं. आणि दुसरी गोष्ट, संजय जोशींना आपण दिलेला पाठिंबा यामुळे पक्षांतर्गत ज्येष्ठ नेत्यांनीच तुमचा काटा काढण्याचा प्रयत्न केला असेल असं म्हणता येईल. एक उपप्रश्न आहे त्याला. इंडिया हॅबिटॅट सेंटर किंवा इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये बसणारी जी एक दिल्लीतली इंटेलेक्च्युअल लॉबी होती, त्यांना तुमच्यासारखा एक उद्योगी राजकारणी नको होता किंवा
तुमच्या पक्षातले बरेचसे समवयीन समदर्जाचे नेते हे बरेचसे निरुद्योगी असल्यामुळे त्यांना उद्योगी माणूस नको होता? कसं आहे की दिल्लीचं राजकारण आहे, तुम्हा सगळ्यांचा विचार याच्यात दोन झी 24 तास एक पाऊल पुढे.